प्रणवाचे आकाश असे सर्वावरी, आकाशी भरोवरी प्रणवाची. प्रणवजे गुह्य ऋषी योगी यांचे, सर्वावरिष्ठासाचे वेदाज्ञा. एका वेदांत सिद्धीती प्रणवतो वक्ता तत्वता, ज्ञानदेव वक्ता सांगितले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा, त्यातला श्लोक क्रमांकही आज 8वा आहे. आणि यावर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 81 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन. तेच अभिवचन भगवंत या ठिकाणी देत आहे की चेतसा म्हणजे मन आणि बुद्धीनं, अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन. अर्थात हे पार्था, आपलं मन विचलित होऊ देऊ नकोस, ते स्थिर ठेव. आणि ते स्थिर ठेवण्याकरता भगवंत उपाय सांगतात की त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये ठेव. कारण भगवंत हा एकमेव विषय असा आहे, परमार्थ हा एकमेव विषय असा आहे महाराज, की त्या ठिकाणी विचारांचा काहूर माजत नाही, भरकटत जात नाही जीव. बाकी प्रापंचिक विचार करायला लागतं मन, त्यावेळेस इतका विचारांचा काहूर वाटतो आणि गोंधळ वाढतो की काय करावं हे सुधरतच नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्वाही जग आणि मन, जीवाही आगोच पडती आघात, घेवनिया नेत्य नेत्य वारू. त्याकरता फक्त एकच आहे की भगवंताच्या ठिकाणी ती स्थिर करू, तुकोबाराय म्हणतात. म्हणून भगवंत या ठिकाणी ते सांगतायत की त्याला स्थिर करण्याचं, मन असेल चित्त असेल त्यांना स्थिर करण्याचं एकच साधन आहे की निरंतर तू माझ्या ठिकाणी त्यांना लावून ठेव, युक्त कर. माझे म्हणजे या परमपुरुषाचं जो ध्यान करतो अर्जुना, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करून घेतो. 7व्या श्लोकामध्ये आपण जे पाहिलं की तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धचं मय्यार्पित मनोबुद्धी मामे वैशिष्य संशयम. त्या ठिकाणी भगवंत सांगतायत की चिंतन माझं कर, पण कसं कर? तस्मात् सर्वेषु कालेषु. कारण कधी पूर्णविराम असेल आयुष्याचा सांगता येत नाही महाराज. आणि जीव म्हणजे तुम्ही आम्ही इतक्या मस्तपणे जगतो महाराज की जसं काही मृत्यू आमच्याकरता नाहीच आहे, अशा आविर्भावामध्ये आम्ही जगत असतो. कधी त्याचं चिंतन करत नाही. परमार्थ करा म्हणलं तरी आताच काय घाई आहे, बघू, अहो चला वारीला, आताच काय आहे, बघू, अजून मुलीचं लग्न होऊ द्या, मुलाचं लग्न होऊ द्या, पाळणा हलू द्या, ते मग ते नातवंड त्यांना कुठं सोडून सवड होते हो. म्हणजे नाही, ते अनंत अडचणी आम्ही सांगतो, पण परमार्थाच्या वाटेला काही लागत नाही महाराज. तुकोबारायांनी एक अभंग फार छान रचलेला आहे याच्यावर की हे मायेमध्ये मनुष्य कसा अटकतो. की अव्वा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. गाव सगळं भाविक सगळेजणं पंढरीच्या वारीला निघतात. तुकोबाराय म्हणतात की अव्वा, म्हातारी असते एक, तिला खेडेगावमध्ये आव्वा संज्ञा वापरतात की चल ना, चल जाऊ पंढरपूरला. प्रत्येक वर्षी म्हणत शेवटी एक वेळा आव्वा तयार होते आणि निघाली पंढरपूरला. मग तिची अवस्था काय झाली मनाची ते तुकोबारायांनी फार छान टिपलंय महाराज. की आव्वा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, ऐके परीशे गे सूनबाई, नको वेचू दूध दही, भिक्षुका आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा,
मज हातीचे करवडू मज वाचून नको फोडू. उखड मुसळ जाते माझे मन गुंतले तिथे. कोणाला कांडू सुद्धा देऊ नको, माझं मन त्याच्यातच अडकलंय बरं का. मज हातीचा करवडू मज वाचून नको फोडू. ते गोऱ्याचं जे लिंपण केलेलं आहे ना, ते मी आल्यावर फोड, आताच फोडू नको. भक्षी मपीत आहारू नको फारसी वरी सारू. जास्त स्वयंपाक करू नको, वाया जाईल. जेवढं मोजकं लागतं तेवढंच कर. सूचना देते आहे. वेशीवर गेली तिथून परत शेवटी सून कंटाळली. सून म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुखी. सासूबाई स्वहित जोडा सर्व मागील आशा सोडा. आता काय चुकीचं सांगितलं महाराज सुनेनं, की आता केलं तेवढं बस झालं ना, आत्ता परमार्थ करायला निघालाय तिथे तर प्रपंच सोडा. सून म्हणते तुम्ही यात्रेशी जावे सुखे, मी सगळं पाहून गेलं ना, तुम्ही काही चिंता करू नका, मी काही वाटोळं करणार नाही. माझा प्रपंच नाही का, असं कसं करता तुम्ही. पण त्यावेळेस ती सासू म्हणणारी म्हणते, सूनमुखीचे वचन कानी ऐकोने सासू विवंची मनी. म्हणे सवतीचे चाडे खोटे म्या जावेशी हिला वाटे. मी जायलाच पाहिजे म्हणून वाटत धरून बसली आहे म्हणली. तर आता कसं या पंढरपूर जाऊ, काय जाऊ नये तेथे पाहू. मुले लेकुरे गुरे ढोरे मुले लेकुरे गुरे ढोर हेची माझे पंढरपूर. हेच माझं पंढरपूर आहे, माझा प्रपंचच माझं पंढरपूर आहे. ही माया अशी आहे महाराज. या मायेमध्ये जर आम्ही अडकून बसलो, आणि अडकतं असतंच मनुष्य, ते सुचूच देत नाही. भगवंत म्हणतात त्याचं चिंतन कर. अर्जुना आधी तू तो अभ्यास कर की तुझ्या सोबत काय येणार आहे. सत्संग केलेला येणार आहे, परमार्थ तुझ्या सोबतीला येणार आहे का प्रपंच येणार आहे, याचं तू आधी ध्यान कर. मग तुला वाटेल की नाही परमार्थच आपण स्वीकारायला पाहिजे. आणि मग एकदा परमार्थाचं महत्त्व पटलं की हे पार्था, तुझं मन जे भरकटत प्रपंचामध्ये कुठेही पळत सुटत आहे ते विचलित होऊ देऊ नको. त्याला पक्का माझ्या ठिकाणी बांधून ठेव. निरंतर त्याला माझ्या स्मरणामध्ये ठेव, माझ्या ठिकाणी युक्त कर. असं केल्यानंतर अशा प्रकारचं ध्यान करशील तर निश्चितपणे तुला मोक्ष मिळून जाईल, माझ्या धामाची प्राप्ती होऊन जाईल. आणि इथं जोपर्यंत आहे तोपर्यंतसुद्धा आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत तू मुक्तानंदामध्ये राहशील, मुक्तावस्थेतच राहशील. हाच मोक्ष आहे महाराज. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही घेऊ दशा. ही दशा प्राप्त झाली, आपण कुठं आहे काय करतो आहे याचंसुद्धा भान राहू नये. इतकं निसंग होऊन कार्य आमच्या हातून व्हायला पाहिजे. इतकं फलहेतुरहित कार्य आमच्या हातून व्हायला पाहिजे. आसक्तीच नको कर्मामध्ये. मग ते कर्म राहत नाही. त्या ठिकाणी स्वार्थ समूळ नष्ट होतो. आणि जिथं स्वार्थ गेला त्या ठिकाणी परोपकाराची भावना उत्पन्न झाल्यानंतर ईश्वर तत्व आपोआप जागृत होत असतं महाराज. कारण स्वार्थच संपलं. कुठपर्यंत आमच्याकडून अधर्मी कृत्य होऊ शकतं किंवा वामार्गाने आम्ही कुठल्या प्राप्ती करू शकतो, जोपर्यंत आमची सत्सद्विवेक बुद्धी जागृत झालेली नाही. ती एकदा जागृत झाली की मग या कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही, त्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होत नाही. असा अनासक्त होऊन अर्जुना तू तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर. आणि अर्पण केल्यानंतर काय अनुभूती येते ते तू स्वतःच अनुभव. ही माझी भाक मागच्या कालच्या ओळीमध्ये सांगितलं भगवंताने. तरी मातेची गा पावसी हे माझी भाक, माझी प्राप्ती तुला होऊन जाईल. शपथेवर सांगतो भगवंत म्हणतात. याही ठिकाणी तितकंच निश्चिमपणे सांगतायत की तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी युक्त कर, ध्यानस्थ हो, माझं स्मरण कर, जे करशील ते माझ्या प्रित्यर्थ कर. आणि करीत असलेलं कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही माझ्या ठिकाणी अर्पण कर. या श्लोकात भगवंत आपल्या स्मरणाच्या महत्त्वावर जोर देत आहेत महाराज, की माझं स्मरण केल्यावर काय घडलं. यावर भाष्य करताना माऊली 81 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की येणेचे अभ्यासेसी योगो चित्ताशी करीबा चांगो आगा उपाय बळे पंगो पहाड ठाकी. प्रयत्नांती परमेश्वर जे म्हणतात
ते प्रयत्ने रगडिता वाळूतूनही ते लगडे. पण आम्ही हताश होऊन बसतो महाराज. आमच्यानं काय शक्य आहे, आता काय शक्य आहे, जेव्हा करायचं तेव्हा केलं नाही. अरे करायचं होतं त्यावेळेस बोलवलं तेव्हाही कळालं नाही ना. मग आम्हाला कळलं केव्हा महाराज? कळतं वेळ निघून गेलेली असते आणि त्यावेळेस त्याचं भक्ष्य होण्याशिवाय आमच्या हातात काहीच राहत नाही. सावध होऊनही कुठलंच बळ आमच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणून अभ्यास कर. अभ्यासेन तू कौंतय वैराग्येन च संशसी. तुला जर मन ताब्यात घ्यायचं असेल, असंशयम महाबाहो मनोदूर निग्रहम चलम. मन ताब्यात घेणं एवढं सोपं नाही अर्जुना. भगवंतसुद्धा त्याला पुष्टी देतात की अभ्यासेन तू कौंतय वैराग्येन च गृह्यते. थोडा थोडा टाईम दे. शनै शनैः परमेत बुद्ध्या. की 1 तास मी प्रपंचाचा विचारच करणे, तो 1 तास मी परमार्थाच्या चिंतनात घालेल. हळूहळू तो वेळ वाढव. तुला आपोआप गोडी लागत जाईल. आणि अशा प्रकारचा अभ्यासानं जेव्हा तुझी जागृती येईल, वास्तविक जीवाला जागृत होण्याची आवश्यकताच नाही. कारण माऊलीच म्हणतात की देखे मनुष्य जात सकड हे स्वभावता भजनशीळ. झाल्या असे केवळ माझ्याची ठाई परी ज्ञाने विन नाशिले. अज्ञान जीवाच्या ठिकाणी असल्यामुळं हे कळत नाही. म्हणून अर्जुना, आधी तू निवृत्तीनंतर ज्ञानवंत हो. त्याकरता श्रद्धा ठेव. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लाव. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की तू आपोआप सोपान वृत्तीमध्ये येशील. निवृत्त हो, ज्ञानाची प्राप्ती कर. सोपान वृत्ती आणि सोपान वृत्तीमध्ये आला की तीच मुक्तावस्था आहे. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, मग एकनाथ, नामदेव आणि मग तुकाराम. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती तुला आल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याकरिता येण्याची अभ्यासेसी योगो चित्ताशी करीबा चांगो अगा उपाय बळे पंगो पहाड टाकी. याकरता अर्जुना अभ्यास कर आणि अभ्यासाबरोबर चित्ताची चांगल्या रीतीनं सांगड घाल. मन आणि चित्त यांची चांगली खुणगाट घाल. आणि मग तसं मनपूर्वक अभ्यास केल्यानं काय होईल की तुला माझ्या धामाची सहज प्राप्ती होऊन जाईल. प्रयत्न केल्यानंतर जसा पांगळा मनुष्यसुद्धा पंगू लंघयते गिरीम, तो सुद्धा पर्वत चढू शकतो. फक्त प्रयत्नांची त्या ठिकाणी पराकाष्ठा पाहिजे. आपल्या संत मालिकेमध्ये कुर्मदास महाराजांचं असं चरित्र आहे महाराज. पुढे वेळेनुसार आपण ते सांगू. आज वेळेअभावी याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.